नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। परंतु तो तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल। तर मित्रांनो, कलाला तिच्या वडिलांचं कर्ज फेडायचं असतं आणि सरोजने तिला स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की चांदेकरांचा 1 रुपया सुद्धा खरेंच्या घरी जाता कामा नये। सोबतच कलाने देखील सरोजला वचन दिलेलं असतं की मी तुमच्या पैशांना हात लावणार नाही आणि इथून पुढे चांदेकरांचा 1ही रुपया खरेंच्या घरी जाणार नाही, असं कलाने चांदेकरांना वचनच दिलेलं असतं। त्यामुळे आता डिझायनिंगचे पैसे कला घेऊ शकत नसते आणि ते पैसे बाबांनाही नेऊन देऊ शकत नसते। दुसरीकडे बाबा, संगीता आणि काजल हे तिघही बसलेले असतात। कर्ज लवकरात लवकर कसं फेडायचं यावर ते विचार करत असतात। बाबा संगीताला म्हणतात की कलाने 1 महिन्याचे पैसे एक्स्ट्रा दिलेत, म्हणजे अजून 1 महिना तरी आपल्याला हप्त्याचं टेन्शन नाहीये, परंतु त्यापुढे मात्र टेन्शन आहे। आपल्याला काहीही करून पुढच्या हप्त्यांची तयारी करायलाच पाहिजे आणि मला मात्र कलाकडनं हे पैसे घेणं अजिबात योग्य वाटत नाही। आपली कला आता एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून वावरते, आता त्या लोकांना जर असं वाटलं तर कला तिच्या घरच्यांना पैसे देते तर उगाच आपल्या कलाचा घरामध्ये छळ होईल, त्यामुळे आपण कलाकडे आता पैसे नाही मागितले पाहिजे। संगीता म्हणते की हो, मला तुमचं म्हणणं पटतंय, आता जे काही करायचं आहे ना ते आपणच करूयात, पण करायचं तरी काय? असा कुठला मार्ग आहे की ज्यामुळे आपण लवकर पैसे कमवू शकतो? मग आता बाबांना एक आयडिया सुचते। बाबा संगीताला सांगतात की आपण एक करू शकतो, गणपती येत आहे, आपण गणपतीच्या मूर्ती विकू शकतो। आपण एक काम करूयात, कलाने आपल्याला 1 महिन्याचे जे ॲडव्हान्स पैसे दिले त्या पैशांचा उपयोग करून आपण काही मूर्ती खरेदी करूयात आणि त्या मूर्ती बाजारात विकूयात, त्यातून आपल्याला चांगले पैसे सुद्धा मिळतील। तर काजलला आणि संगीताला बाबांचा हा प्लॅन पटतो। काजल म्हणते की बाबा, मग तर तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका, मी आहे ना, मी असल्यावर मूर्तींचा खप बघा कसा पटापट होतो ते। संगीता, बाबा आणि काजल तिघेही आता गणपतीच्या मूर्ती बाजारात जाऊन विकणार असतात। आता काजल हा प्लॅन कलाला सांगते, तर कलाला खूप आवडतं की चला गणपतीच्या मूर्तीमधून काहीतरी पैसे मिळतील, जेणेकरून पुढच्या 2-3 हप्त्यांचा प्रश्न तर सुटेल। मग पुढे काय करायचे ते तर मी बघेलच, परंतु सध्याचा प्रश्न सुटतोय, त्यामुळे कला खूप खुश असते आणि ती काजलला सांगते की काजल, तू टेन्शन घेऊ नकोस, मी सुद्धा मूर्ती विकायला तुमच्यासोबत येईल। तर मंडळी, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कला आणि अद्वैत यांच्यापैकी पहिल्यांदा कोण कोणाच्या प्रेमात पडेल? कला अद्वैतच्या प्रेमात पडेल की अद्वैत कलाच्या प्रेमात पडेल? याबद्दलचं तुमचं मत आता तुम्हाला कमेंट करून सांगायचंय, त्यामुळे लगेचच कमेंट करा। बाबांनी आता खूप साऱ्या मूर्ती खरेदी केलेल्या असतात। कलाने जे ॲडव्हान्स पैसे दिलेले असतात त्या पैशातून मूर्ती तर घेतलेल्या असतात। सोबतच संगीता, काजल, कला आणि बाबा चौघेही मिळून गणपतीच्या मूर्ती विकतात। ज्या दिवशी मूर्ती आणलेल्या असतात पहिल्याच दिवशी मूर्तींचा खूप चांगला खप होतो, त्यामुळे त्यातून जे काही पैसे मिळालेले असतात त्या पैशातून कला आणि बाबा पुन्हा एकदा मूर्तीचा स्टॉक भरतात। पहिल्यांदा जितक्या मूर्ती घेतलेल्या असतात त्याच्यापेक्षाही डबल मूर्ती यावेळी कलाने आणि बाबांनी आणलेल्या असतात। कलाला कलेची पारख असते, त्यामुळे गणपतीच्या अतिशय सुबक मूर्त्याच फक्त कलाने दुकानात ठेवलेल्या असतात, त्यामुळे दुकानामध्ये खप आता वाढलेला असतो। घरातले सर्वजण खूप खुश असतात, कारण चांगले पैसेही मिळत असतात आणि जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने मेहनतही करत असतं। तर रोहिणी आणि राहुलला समजलेलं असतं की कलाच्या घरी प्रॉब्लेम आहे, कलावर कर्ज आहे, त्यामुळे रोहिणी ही राहुलला म्हणत असते की राहुल, अरे तू काहीतरी कर, नाहीतर ही कला आपल्या डोक्यावर नाचायला सुद्धा कमी पाहणार नाही। आता ती डिझायनिंगचे पैसे तिच्या घरी नेऊन देतीये, म्हणजे तू विचार कर, हळूहळू जर तिने बिझनेस ॲक्वायर केला, आता ती डिझायनर म्हणून काम करायला लागली आहे, 1 ग्रॅम सोन्याची आयडिया सुद्धा कलानेच दिली आहे। हळूहळू जर बिझनेसमध्ये तिने एंट्री केली तर मात्र आपला पत्ता कट होणार। आता सगळा पैसा ती खरेंना नेऊन देणार, म्हणजे जे आपलं स्वप्न होतं की आपल्याला चांदेकरांची प्रॉपर्टी हडपायची आहे, ती प्रॉपर्टी कला आपल्या हाती येऊनच देणार नाही, ती सगळी तिच्या आईवडिलांच्या घशात घालेल। आपल्याला त्या कलाचं काहीतरी करायला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे की ती कला तोंडावर आपटली पाहिजे। राहुल विचार करू लागतो आणि रोहिणीला म्हणतो की मम्मा, हे बघ, आपण जर त्या कलाला कितीही त्रास दिला ना तरी तिला त्रास काय होणार नाही, आणि जर आपल्याला कलाला त्रास द्यायचा असेल तर तिच्या आईवडिलांना त्रास देणं खूप महत्त्वाचं आहे। आपण असं काहीतरी करूयात की जेणेकरून खरे कुटुंबाला त्याचा खूप त्रास होईल आणि मग खरे कुटुंबाला त्रास झाला तर कलाला त्याचा त्रास होणारच आहे। मग हळूहळू आपण तिला या गोष्टीतून माघार घ्यायला सांगूयात।
रोहिणीला राहुलचा प्लॅन पटतो. ती राहुलला म्हणते की राहुल, कधी नव्हे तू एकदम बरोबर बोललाय आणि एकदम परफेक्ट प्लॅन तुझ्या डोक्यात आलाय. आपण आता असंच करणार आहे, परंतु करायचं कसं, घडवून कसं आणायचं. त्यावर राहुल तिला म्हणतो की तू काळजी करू नकोस, त्याचं जे काही आहे ते मी बघतो. राहुल आता खरे कुटुंबावर वॉच ठेवतो आणि त्यातूनच त्याला कळलेलं असतं की खरे कुटुंब सध्या गणपतीच्या मूर्त्या विकतंय. त्यामुळे काहीही करून खरे कुटुंबाला रडायला लावायचं एकमेव ध्येय राहुलचं असतं, कारण इनडायरेक्टली त्याला कलाला त्रास द्यायचा असतो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुल बाजारात जातो, मार्केटमध्ये गेलेला असतो, तेव्हा त्याला तिथे कला, संगीता, बाबा आणि काजल एका स्टॉलवर दिसतात. तर सर्व मिळून गणपतीच्या मूर्ती विकत असतात आणि त्यातून राहुलला समजलेलं असतं की खरे कुटुंब आता गणपतीच्या मूर्ती विकतंय म्हटल्यावर आपल्याला इथेच काहीतरी करायला हवं. दुसऱ्या दिवशी सुद्धा खरे कुटुंबाचा गणपती मूर्तींचा चांगलाच खप झालेला असतो आणि मूर्ती विकण्याचा आता शेवटचा दिवस असतो, कारण दुसऱ्या दिवशी गणपती बसणार असतात. एकच दिवस आता खरे कुटुंबाकडे असतो आणि मेन म्हणजे एकही मूर्ती शिल्लक राहिलेली नसते. सगळ्या मूर्ती विकल्या गेलेल्या असतात. त्यामुळे कला म्हणते की बाबा, आपण एक काम करूया, आता आपल्याकडे जितके काही पैसे जमले त्या सगळ्या पैशांच्या आपण मूर्ती घेऊन टाकूयात आणि मग एका दिवशीच सगळा खप होऊन जाईल, कारण दुसऱ्या दिवशी गणपती बसताय आणि एकदा की गणपती बसले तर आपल्या मूर्ती कोणी घेणार नाही. परंतु उद्या मात्र मार्केटमध्ये मूर्त्यांची खूप मागणी असेल. आपल्याला जे काही करायचंय ते उद्याच करावं लागेल. तर बाबा कलाच्या म्हणण्याशी सहमत होतात आणि मग कला आणि बाबा खूप साऱ्या मूर्तींची ऑर्डर देतात आणि एक गाडी भरून मूर्त्या आता तिथे आलेल्या असतात. एका गोडाऊनमध्ये कलाने आणि बाबांनी त्या सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या असतात. ह्याच मूर्त्या त्यांना दुसऱ्या दिवशी विकायच्या असतात. आता राहुलला या गोष्टीची भनक लागलेली असते. राहुलच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू होतं आणि त्यासाठी तो एका माणसाला पैसे देतो. कला दिवसभर मूर्त्या विकून रात्रीची घरी येत असते, म्हणजे चांदेकरांकडे येत असते. आता चांदेकरांना या गोष्टीची काही खबर नसते ना अद्वैतला खबर असते. परंतु दुसऱ्या दिवशी मूर्त्या विकायच्या असतात, त्यामुळे कलाला असं वाटतं की जर आपण सकाळी सकाळी जर तिथे पोहोचू शकलो मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी पटपट करता येतील आणि मूर्त्या सुद्धा जास्त विकल्या जातील. त्या कला आबांना म्हणते की आबा, मला माझ्या माहेरी जायचंय. तर आबा म्हणतात की अगं सुनबाई, आपल्या घरी परवा गणपती बसणार आहेत, त्याची तयारी करावी लागेल. तेव्हा कला म्हणते की आबा, तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका, त्याची सगळी तयारी मी केलेली आहे. फक्त गणपती बाप्पा आल्यावर बसवण्याचं बाकी राहणार आहे. परंतु मला माझ्या माहेरी जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर आबा कलाला म्हणतात की ठीक आहे, तुला माहेरी जायचं असेल तर जा, परंतु आता रात्र झाली आहे, तू एकटी कशी जाणार. आणि मग ते अद्वैतला सांगतात की अद्वैत, तू एक काम कर, तू कलाला तिच्या माहेरी घेऊन जा. आता अद्वैत नाही म्हणू शकत नसतो, कारण आबांची आज्ञा असते आणि जर अद्वैत नाही म्हटला तर आबांना दिसेल की त्याचं कलावर प्रेम नाहीये आणि ते नवरा बायको असल्याचं नाटक करताय. त्यामुळे अद्वैतला आता हो म्हणावं लागतं आणि मग अद्वैत आता कलाला घेऊन तिच्या माहेरी जातो. जेव्हा अद्वैत कलाला घेऊन माहेरी गेलेला असतो त्यावेळी घरी फक्त संगीता आणि काजलच असतात. तर कला आल्यामुळे त्या दोघींनाही खूप आनंद होतो. अद्वैत संगीताला विचारतो की बाबा कुठे आहेत. तेव्हा संगीता सांगते की गणपतीचा स्टॉल मांडलाय ना, त्यासाठी ज्या मूर्ती आणल्यात त्या मूर्तीचं राखण करताय गोडाऊनमध्ये आणि आज रात्री ते तिकडंच झोपणार आहे. हे ऐकून अद्वैत म्हणतो की ठीक आहे. मग कला संगीताला म्हणते की याचा अर्थ आई, आज रात्री आपण फक्त तिघीच जणी आहोत का. संगीता म्हणते की हो. मग अद्वैतला समजतं की याचा अर्थ फक्त लेडीजच घरामध्ये राहणार आहे आणि त्यांची सेफ्टी पण महत्त्वाची आहे. त्यामुळे अद्वैत संगीताला म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही, जर बाबा घरी नसतील तर मी थांबतो इथे, त्यामुळे आज रात्री मी इथेच राहील. हे ऐकून कलाला खूप आनंद होतो आणि अद्वैतबद्दल ती चांगला विचार करू लागते. अद्वैत हा खरेंच्याच घरी थांबलेला असतो. त्यामुळे संगीता, कला आणि काजल ठरवतात की तसंही गणपतीच्या मूर्तींचा चांगला खप होतोय, आपण एक छान अशी पार्टी करूयात. संगीता म्हणते की चालेल. संगीताने छान छान असं जेवायला बनवलेले असतं आणि काजल, कला हे सर्वजण नाचत असतात. सोबतही ते अद्वैतलाही नाचायला घेत असतात, अद्वैतलाही नाचवत असतात. कला अद्वैतला खूप नाचवत असते, खूप सारी धमाल सुरू असते. सगळीकडे फक्त एन्जॉय एन्जॉय आणि एन्जॉय सुरू असतो. परंतु त्याच वेळी राहुलने मात्र गेम केलेला असतो. ज्या रात्री कला, अद्वैत, काजल हे एन्जॉय करत असतात त्या रात्री राहुलचा प्लॅन सुरू झालेला असतो. रात्रीचे 12 वाजून गेलेले असतात. तर राहुल आता त्याच्या माणसाला सांगतो की तू आता त्या गोडाऊनमध्ये जेवढ्या काही मूर्ती आहेत तेवढ्या मूर्ती सगळ्या चोरायच्या आणि त्या सगळ्या मूर्ती गाडीमध्ये घालून आणायच्या.
तर राहुलने ज्या माणसाची कामासाठी नेमणूक केलेली असते तो माणूस अजून त्याच्या 2 माणसांना सांगतो आणि सांगतो की तुम्हाला हे काम करायचंय। त्यामुळे त्या माणसाचे ते दोन्हीही पंटर लोक आता गोडाऊनमध्ये जातात आणि गोडाऊनमध्ये जाऊन मूर्ती चोरण्याचा प्रयत्न करू लागतात। बाबांना जरा गडबड जाणवते, त्यामुळे बाबा उठतात आणि त्याच वेळी बाबांना समजतं की कोणीतरी 2 व्यक्ती हे गोडाऊनमध्ये शिरलेत आणि ते गणपतीच्या मूर्त्यांची चोरी करताय। त्यामुळे बाबा खूप घाबरतात आणि त्यांना थांबवत असतात की माझ्या मूर्त्या घेऊन जाऊ नका, परंतु ती दोन्हीही माणसं काही ऐकत नाही। त्यामुळे ती दोन्हीही माणसं काही ऐकत नसतात। बाबा सारखेच मध्ये मध्ये जात असतात, त्यामुळे त्या दोघांनाही राग येतो आणि ते आता बाबांनाच म्हणजे दिनकर रावांवर वार करतात आणि दिनकर रावांना मारायला सुरुवात करतात। बाबांना त्यांनी इतकं काठीने मारलेलं असतं, त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि ते खाली पडलेले असतात। परंतु तोपर्यंत मात्र सगळं गोडाऊन त्या 2 गुंडांनी खाली केलेलं असतं आणि गाडी भरून ते घेऊन जातात। बाबांना काय करावं ते काहीच कळत नसतं। आता ते जमिनीवर पडलेले असतात आणि त्याच वेळी ते कलाला फोन लावतात। कला जेव्हा बाबांचा फोन घेते तेव्हा बाबा रडत रडत कलाला सांगू लागतात की कले, सगळं संपलं। जेवढ्या काही मूर्त्या आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या मूर्त्या कोणीतरी चोरून नेल्या। 2 गुंड आपल्या गोडाऊनमध्ये आले होते आणि त्यांनी सगळं काही सपाट केलंय। हे ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो। कला म्हणते की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच तिकडे येते। कला फोन ठेवते तर अद्वैत तिला विचारतो की काय झालंय खरे। मग कला आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागते। संगीताला आणि काजलला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। तर कला आता तशीच त्या गुंडांना शोधायला निघालेली असते। अद्वैत कलाला थांबवतो आणि सांगतो की तू थांब, मी देखील तुझ्यासोबत येतो। काजल देखील म्हणते की मी पण तुमच्यासोबत येते। मग कला, अद्वैत आणि काजल तिघेही आता बाबांकडे जातात। बाबांकडे जाऊन बाबांची ती अवस्था बघून कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण बाबांच्या शर्टवर रक्त लागलेलं असतं, डोक्यातून रक्त येत असतं आणि त्या गुंडांनी बाबांना खूप मारलेलं असतं। त्यामुळे अद्वैतही फार चिडलेला असतो। अद्वैत बाबांना विचारतो की कोण होते ते गुंड आणि कुठे गेले आणि कधी गेले। तेव्हा बाबा त्याला सांगू लागतात की ते आत्ताच गेलेत, याचा अर्थ ते इथेच कुठेतरी असतील। अद्वैत म्हणतो की तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, ते जास्त लांब नसेल गेले, आम्ही त्यांचा शोध घेतो। मग काजल ही बाबांजवळच थांबते आणि त्यांची काळजी घेते, रिक्षा करून त्यांना घरी घेऊन जाते। तर कला आणि अद्वैत दोघंही आता तो ट्रक शोधत असतात ज्या ट्रकमध्ये चोरीच्या मूर्ती असतात। कला आणि अद्वैत रात्रभर शोधत असतात आणि कुठेतरी पहाटेच्या वेळी त्यांना तो ट्रक तिथे दिसतो। तर त्या ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती असतात आणि त्यातले जे 2 गुंड असतात ते 2 गुंड मस्त गाडीमध्ये झोपलेले असतात। आता कला आणि अद्वैतला समजलेलं असतं की ह्या गाडीमध्ये गणपतीच्या मूर्ती आहेत। त्यामुळे अद्वैत जातो आणि त्या गुंडांना मारायला सुरुवात करतो आणि त्यांना विचारत असतो की का तुम्ही मूर्त्या चोरल्या, परंतु ते गुंड काहीच बोलत नसतात। अद्वैत त्यांना खूप मारतो, परंतु त्या गुंडांनी काहीच सांगितलेलं नसतं आणि ते गुंड मात्र आता तिथून पळून जातात। त्यामुळे हे सगळं कोणी केलं याचा अंदाज अद्वैतला आणि कलाला अजिबात आलेला नसतो, परंतु त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे ह्या मूर्ती परत गोडाऊनमध्ये नेऊन ठेवणं। मग अद्वैत मूर्त्या असलेला तो ट्रक आता गोडाऊनकडे घेऊन येतो। सगळ्या मूर्त्या पुन्हा एकदा गोडाऊनमध्ये खाली केल्या जातात। अद्वैत आणि कला रात्रभर गोडाऊनमध्येच थांबतात। तर राहुलच्या माणसाचा राहुलला कॉल आलेला असतो की सगळा प्लॅन फ्लॉप झालाय आणि कशा प्रकारे अद्वैत आणि कलाने येऊन सगळ्या मूर्त्या वाचवल्या। त्यामुळे राहुलचा खूप मूड ऑफ झालेला असतो आणि त्याचा प्लॅन पूर्ण फसलेला असतो। त्यामुळे त्याला अद्वैतचा फार राग येत असतो। पुन्हा एकदा तो तोंडावर पडलेला असतो। आता दिवस उजाडतो। बाबांची तब्येत ठीक नसते, त्यामुळे बाबा आता काही दुकानावर उभे राहू शकत नसतात। त्यामुळे सगळा डोलारा आता कलाला बघायचा असतो आणि अद्वैतलाही माहीत असतं की आता बाबांची तब्येत खराब आहे म्हटल्यावर ते मूर्ती नाही विकू शकत आणि कला एकटीच असेल। कला आणि काजलला दोघींनाच मार्केटमध्ये मूर्त्या विकायला लावणं तर हे खूप रिस्की असेल, कारण मार्केटमध्ये कोण कशी माणसं येतात काही सांगता येत नाही। त्यामुळे मला सुद्धा आता यांच्यासोबत इथं उभं राहिलं पाहिजे आणि हे सर्व अद्वैत कलासाठी नाही तर बाबांसाठी करत असतो, कारण अद्वैतला माहीत असतं की आज मूर्त्या विकण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या मूर्त्या वर्षभर त्यांच्या अंगावर पडतील। त्यापेक्षा जे काही करायचं आहे ते आजच करायचं आहे आणि अद्वैत हे सगळं कलासाठी नाही तर बाबांसाठी करत असतो आणि तो ठरवतो की आता तोही बाजारात उभा राहून सगळ्या मूर्ती विकणार। अद्वैत कलाला सांगतो की तू काही काळजी करू नको, मी आहे, आपण सर्वजण मिळून मूर्त्या विकूयात। हे ऐकल्यावर कलाला खूप आनंद होतो आणि अद्वैतबद्दल तिचा असलेला रिस्पेक्ट अजूनच वाढतो। मग अद्वैत, कला आणि काजल तिघही मिळून गणपतीच्या मूर्त्या विकतात। एवढ्या मोठ्या बाजारमध्ये अद्वैत मूर्ती विकण्यासाठी थांबलेला असतो, त्याला त्याची काहीच लाज वाटत नसते।
त्याला फक्त बाबांची मदत करायची असते आणि अद्वैतचा हा स्वभाव कलाला खूप भावलेला असतो. तर स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कला गणपती बाप्पाचं एक वेगळंच महत्त्व समजून सांगत असते. त्या मूर्तीचं काय महत्त्व आहे, ती मूर्ती अशी का आहे, या गोष्टीमागचे कारणंसुद्धा ती कस्टमरला समजून सांगत असते. त्यामुळे लोक खूप खुश होत असतात आणि पटपट मूर्ती घेऊन जात असतात. तर काही लोक असेही असतात की जे अद्वैतला बघून येत असतात. सगळ्यांसाठी अद्वैत ॲज अ सेलिब्रिटी असतो, कारण एवढा मोठा चांदेकर गणपतीच्या मूर्त्या विकतोय म्हटल्यावर सगळ्या लोकांची गणपतीची मूर्ती घेण्यासाठी गर्दी झालेली असते. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती आता खूप पटपट विकल्या जातात. थोड्याच तासांमध्ये सगळ्या मूर्ती विकून झालेल्या असतात. एकही मूर्ती शिल्लक नसते. ज्या कामाला रात्र होणार असते ते काम मात्र अवघ्या काही तासांमध्ये झालेलं असतं आणि कलाच्या आणि अद्वैतच्या जोडीमुळे हे शक्य झालेलं असतं. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, खरंच मला अजिबात अपेक्षा नव्हती की तू इथे मार्केटमध्ये येऊन माझ्यासोबत मूर्त्या विकशील, परंतु आज मात्र तू हे स्वतः प्रूव्ह करून दिलं की तू फक्त पैशाने नाही तर मनाने सुद्धा खूप मोठा आहेस. मला कधीच वाटलं नव्हतं की द अद्वैत चांदेकर असा मार्केटमध्ये मूर्त्या विकेल आणि काल रात्री तू आमच्यासाठी जे काही केलंय त्यात मी तुला शब्दात थँक्यू म्हणू शकत नाही. आज ज्या काही मूर्त्या विकल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळे विकल्या गेल्या. त्याचं कारण असं आहे की जर तू काल माझ्यासोबत आला नसतास, काल आपण त्या गुंडांना पकडलं नसतं, काल त्या चोरांना आपण पकडलं नसतं, तर आज मात्र आमच्यावर खूप मोठं संकट आलं असतं. खरं तर ही गणपती बाप्पाचीच कृपा आहे की आमच्यावर दुःख येण्याच्या आधीच बाप्पाने ते दुःख हरलं आणि ते तुझ्या रूपात हरलं. अद्वैत, तू आज माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी जे काही केलंय ना, त्याचे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. कला आणि अद्वैत सगळ्या मूर्ती विकून आता घरी गेलेले असतात. त्यानंतर जमलेले सगळे पैसे कला बाबांच्या हातामध्ये देते आणि सांगते की बाबांना सांगते की बाबा, हे तुमच्या हक्काचे पैसे. त्यावर बाबा म्हणतात की अगं, माझ्या कसल्या हक्काचे, जे काही केलंय कला तूच तर केलंय. तर कला म्हणते की नाही बाबा, यावेळी मी काही केलं नाही तर तुमच्या जावयाने सगळं काही केलंय. आज जर तुमचा जावई नसता तर तुम्हाला हे पैसेही बघायला भेटले नसते आणि आज आपल्यावर खूप मोठं संकट आलं असतं, परंतु हे संकट हरलंय ते तुमच्या जावयानेच हरलंय. आणि मग घडलेला प्रकार ती बाबांना सांगू लागते. बाबा अद्वैतवर खूप खुश होतात आणि अद्वैतची माफीही मागत असतात की आमच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला त्यासाठी माफ करा. तर अद्वैत म्हणत असतो की नाही बाबा, यात माफी मागण्यासारखं काय आहे, मी तर तुमचा मुलगाच आहे ना, मग मी मुलाचं कर्तव्य पार पाडल्याने काय झालं. तेव्हा मात्र कलाचं अगदी मन भरून आलेलं असतं की अद्वैत एवढा चांगला वागत असतो आणि एवढंच नाही तर आज तो बाबांचा मुलगा सुद्धा झालेला असतो. स्वतःहून तो असं म्हटलेला असतो. कला खूप खुश असते आणि सगळीकडे आनंदी आनंद असतो. गणपती बाप्पा येण्याच्या आधीच सगळीकडे अगदी आनंदी आनंद असतो आणि गणपती बाप्पाचे सगळे आता आनंदाने स्वागत करणार असतात. बाबांना पैसे देऊन कला आणि अद्वैत आता दोघंही तिथून निघालेले असतात. घरी येऊन कलाला चांदेकरांच्या गणपती बाप्पाची सुद्धा तयारी करायची असते. परंतु यावेळी चांदेकरांच्या घरी जो गणपती बाप्पा बसणार असतो त्या गणपती बाप्पाची मूर्ती कला स्वतः तिच्या हाताने बनवणार असते. गणपती बाप्पाची सगळी तयारी, सगळी आरस कलाने एकटीने केलेली असते आणि अतिशय सुंदर केलेली असते. सोबतच तिने गणपती बाप्पाची भव्य अशी मूर्ती बनवलेली असते आणि तेही स्वतःच्या हातात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात. आणि त्याचवेळी सर्वांना कलाने बनवलेल्या मूर्तीचं दर्शनही घडतं. सर्वजण मूर्तीचं खूप कौतुक करत असतात. तेव्हा आबा अगदी प्राऊडली सगळ्यांना सांगत असतात की ही मूर्ती माझ्या नातसुनेने बनवली आहे, तिच्या हातामध्ये कला आहे आणि त्या कलेच्या साहाय्याने तिने एवढी छान मूर्ती घडवून आणली आहे. जे ते येऊन कलाचं कौतुक करत असतं, कलाने बनवलेल्या मूर्तीचं कौतुक करत असतं, तेव्हा मात्र सरोजला, रोहिणीला आणि राहुलला खूप राग येत असतो. राहुलचा तर पूर्ण प्लॅन फसलेला असतो. त्यामुळे रोहिणी ही राहुललाच बोलत असते की तुला एक काम धड करता येत नाही, आपण कितीही काही करा परंतु शेवटी कौतुक हे कलाचं होणार एवढं मात्र फिक्स आहे. त्यामुळे आपल्याला आता गप्प राहून चालणार रे, आपल्याला असा काहीतरी मोठा प्लॅन करायला पाहिजे ना की ज्यामुळे ही कला आता उद्ध्वस्तच झाली पाहिजे. रोहिणी आणि राहुल पुढे कलाच्या विरोधात काय प्लॅन करायचं या प्लॅनमध्ये ते व्यस्त असतात. तर अद्वैतला सुद्धा कलाने जी मूर्ती घडवलेली असते ती मूर्ती फार आवडलेली असते आणि अद्वैत देखील कलाचं कौतुक करतो. आता अद्वैतने कौतुक केल्यामुळे कलाला मात्र खूप छान वाटलेलं असतं आणि सोबतच अद्वैतने तिच्या घरच्यांसाठी जे काही केलेलं असतं त्यामुळे तर कला भारावूनच गेलेली असते आणि कुठेतरी आता कलाच्या मनात अद्वैतविषयी जागा झालेली असते
आता अद्वैतबद्दल तिला प्रेम फील व्हायला लागतं, परंतु त्याचवेळी अद्वैतचं मात्र तसं काहीही नसतं. अद्वैत फक्त आबांसाठी आणि आबांना इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं करत असतो. परंतु कला मात्र आता अद्वैतला मनोमन तिचा नवरा मानायला लागलेली असते आणि त्याच्यावर प्रेमही करायला लागलेली असते. तर मित्रांनो, आता अद्वैत आणि कलाची ही प्रेम कहाणी कशा प्रकारे सफल होणार आहे, नक्की काय काय ट्विस्ट असणार आहे, आपण आपल्या चॅनलवर त्याचे प्रत्येक व्हिडिओ करणार आहोत. आणि आपण हे ट्विस्ट एपिसोड फक्त आणि फक्त शनिवारी आणि रविवारीच अपलोड करत असतो. त्यामुळे न चुकता आपले शनिवारी रविवारी नक्की एपिसोड बघत जा. आणि आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील सांगा. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, एका गोष्टीची खंत आहे की आपले जेवढे व्ह्यूवर्स आहेत त्यापेक्षा आपले सबस्क्रायबर हे फारच कमी आहे आणि खूप कमी लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जर आता हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका. जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक नाही केलं तर व्हिडिओ आमचा कधी चॅनलवर अपलोड होतो हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे बेल आयकॉनवर देखील क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.